सरकारपर्यंत जाण्याच्या अगोदर म्हटलं महाराष्ट्र सरकारकडे जाऊया. आज महाराष्ट्र सरकारची स्थिती काही फार चांगली नाहीये. महाराष्ट्र सरकारवर माझ्याकडे कॉपी आहे त्याची. 9,32,000 कोटी रुपये लोन आहे आणि 57,000 कोटी रुपये दरवर्षी महाराष्ट्र सरकार इन्स्टॉलमेंट भरतं. त्याचं पण माझ्याकडे पेपर आहे. अर्थात महाराष्ट्र सरकारचं मग वार्षिक उत्पन्न किती आहे? तर अधोरेखित केलेलं उत्पन्न बजेट एस्टिमेट ज्याला आपण म्हणतो, अर्थसंकल्पीय तरतूद जी म्हणतो, तर ती 5,60,000 कोटी रुपये कमवायला पाहिजे राज्य सरकारने. अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये बजेटमध्ये प्रस्ताव आहे. मात्र प्रत्यक्षात गेल्या 3 महिन्यामध्ये महिन्याला साधारण 34,000 कोटी रुपये येतात अशा पद्धतीचं पत्र वित्त विभागाने मला दिलेलं आहे. या रेशोने जर आपण गेलो 34,000 कोटी रुपये पर मंथ, तर आपण जास्तीत जास्त 4,08,000 कोटीपर्यंत पोहोचू शकू. आणि 3.5 लाख कोटी रुपये हे आपल्याकडे पगार आणि इस्टॅब्लिशमेंट मध्येच जातात. मग आपल्याकडे उरतात किती? म्हणून हे अडचणीचं होण्याची शक्यता होती. आणि त्याचबरोबर प्रत्यक्षात आता जेव्हा गरज भासते त्यावेळेला जे उपाययोजना केले जातात त्याच्यामध्ये कधी कधी चुकतात सरकार. एक्साईजचे रेट वाढवल्यामुळे एक्साईजवाले विरोधात गेले आणि आता आपण बघतोय की एक्साईज मधून जे दर महिन्याला 34,000 कोटीपैकी 2,000 कोटी एक्साईज भरत होतं, ते एक्साईज यावेळेला 50% खाली आलं. म्हणजे 1,000 कोटीच्या वरती एक्साईज ते भरलेले नाहीत. राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे वाढवण्यासाठीचे वाढवलेले एक्साईजचे दर, ही पद्धत चुकली आणि राज्य सरकारचं जे उत्पन्न होतं ते घटलं. त्याचबरोबर जीएसटीच्या संदर्भातला जो निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये देखील तिप्पट जवळपास कपात जर केली आहे आणि ती जर कपात कंटिन्यू ठेवायचा असा निर्णय जर झालेला आहे, तर प्रश्न असा येतो की राज्य सरकारला याच्यातून किती पैसे येत होत आहेत त्याचाही आपल्याकडे पुरावा आहे. 15,500 कोटी रुपये आपल्याला याच्यातनं दर महिन्याला येत होते. जर तिप्पटीने कमी करायचं म्हटलं तर 5,000 कोटी रुपये राज्य सरकारचे दर महिन्याला बुडणार आहे. म्हणजे हे 5,000 आणि हे 1,000, 6,000 कोटी. आणि केंद्र सरकारकडून जीएसटीचा जो वाटा आपल्याला मिळतो तो साधारण 2,000 कोटी रुपये मिळतो. त्याच्यातही आपण यावेळेला आता तेवढे मिळणार नाही असं गृहीत धरलं तर तिथूनही साधारणतः 600-700 कोटीच्या वर आपल्याला पैसे मिळणार नाहीत. म्हणून कुठेतरी आता हे 5 आणि 6 आणि 700 म्हणजे 6,700 कोटी 34,000 कोटीतून आपल्याला मायनस करावी लागणार आहे. जर अशा पद्धतीने आपण पुढे गेलो तर आपल्याला मोठ्या मुश्किलीने 25,000-26,000 कोटी रुपये पर मंथ आपल्याला येतील. आणि याप्रमाणे जर आपण पुढे गेलो तर आपण बघू की साधारणतः 275-280च्या वरती आपण वार्षिक उत्पन्न मिळवणार नाही आहोत. म्हणजे काय, तर आपल्याला इस्टॅब्लिशमेंटचा सुद्धा खर्च देता येणार नाही. अशी साधारणतः परिस्थिती राज्य सरकारची होऊन बसलेली आहे. आता राज्य सरकारला कर्ज देणारी केंद्र सरकार स्वतः डेट ट्रॅपमध्ये असल्यामुळे केंद्र सरकार सुद्धा त्यांना मदत करता येऊ शकत नाहीये. मध्यंतरी आपण सगळ्यांनीच पाहिलं, पत्रकार बांधवांनी पाहिलं, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं की 57,000 कोटी रुपयाच्या पुरवणी अर्थसंकल्प मंजूर करून घेतलेला आहे. पण 57,000 कोटीचा पुरवणी अर्थसंकल्प मंजूर जरी केला असेल तरी त्याला आर्थिक तरतूद कुठून करणार होते? कारण पैसे तर लागणारच होते. आणि म्हणून एकतर उपलब्ध पैशातनं काहीतरी करा किंवा कर्ज घ्या, हे दोनच मार्ग सरकारकडे होते. कर्ज सरकार घेऊ शकलं नाही आणि उत्पन्नात वाढ करू शकलं नाही. म्हणून सरकारने अनेक डिपार्टमेंटचे पगार कमी केले, बंद केले. आणि आता सध्याची स्थिती अशी आहे की सरकार आपल्या पालकमंत्र्यांना सुद्धा आमदार निधी देऊ शकलेला नाही. याचे पुरावे माझ्याकडे आहेत. याची एक प्रत मी तुम्हाला देऊ शकतो. इथे आपल्या जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर पालकमंत्री संजय शिरसाट यांना आमदार निधी 0 आहे. पालकमंत्री अतुल सावे जे मंत्री आहेत त्यांना आमदार निधी 0 आहे. प्रदीप जयस्वाल 0 आहेत. सगळे लोक 0 आहेत. नवीन जे केणेकर आमदार झालेत त्यांनाही 0 आहे. अशा पद्धतीची परिस्थिती तयार झाली आहे. म्हणून याच्यामध्ये काय करावं लागेल जेणेकरून इकडे आपण बघू शकतो कंत्राटदारांचे 90,000 कोटी रुपये थकले असं पण म्हणतोय, पण ते 2 लाखाच्या वरती फिगर असण्याची शक्यता हातात. म्हणून सरकारचं उत्पन्न वाढवल्याचा इलाज नाहीये. कारण उत्पन्न नाही वाढलं तर आपण हे सगळं करणार कसं? लाडक्या बहिणीला मध्यंतरी त्यांनी जे पैसे दिलेत किंवा ते देत आहेत हे कुठेतरी नाईलाजाने काहीतरी कुठेतरी कपात करून ते पैसे देण्याचं काम चाललंय. नाहीतर आमदार फंडाला काही फार पैसे लागत नाहीत. एका आमदारला 5 कोटी जरी धरले तर एकूण आमदार 500, तुम्ही 288 खालच्या वर्षी आणि वरच्या वर्षी 200 जरी धरले, तुम्ही अगदी 500 आमदार जरी धरले तरी सुद्धा 2,500 कोटी रुपयाच्या वरती वर्षाला पैसे लागत नाहीयेत. ते देखील पैसे द्यायला त्यांच्याकडे खिशात पैसे नाहीयेत. हेच असं अधोरेखित होतंय का? कारण की प्रत्यक्षात आमदार निधी 0च आहे.
म्हणून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि ही बाब आता दुरुस्त करण्याची आवश्यकता अधिक तीव्रतेने भासायला लागलेली आहे. म्हणून जो प्रयत्न आणि जे संशोधन मी करत होतो त्या संदर्भामध्ये राज्य सरकारला मी मध्यंतरी अप्रोच केलं होतं आणि राज्य सरकारला विनंती केली की तुम्ही हा जो 2013चा जमीन महसूलचा जो एक ऑडिटर जनरलचा रिपोर्ट आहे तो इम्प्लिमेंट करा आणि त्यातनं 4 पैसे आणा त्यातनं सरकार चालवा, कारण हे अशा पद्धतीने चालणार नाही. दुर्दैवाने त्यांच्या ते लक्षात आलं नाही आणि म्हणून कोर्टामध्ये मी गेलो होतो आणि कोर्टाला मी विनंती केली होती की सुप्रीम कोर्टाचा या संदर्भातला एक आदेश आहे याचं अनुपालन झालेलं नाहीये. माझी प्रार्थना आहे की याचं अनुपालन करा, ऑडिट रिपोर्टचं अनुपालन करा आणि हे जर आपण केलं तर निश्चित स्वरूपाने जे अडचणीत आता सरकार सापडलेलं आहे आणि त्याला समजत नाही की बाहेर मार्ग कसा काढायचा, त्या सरकारला बाहेर मार्ग काढण्यासाठी काहीतरी मदत होईल आणि जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होईल. आज जे पोट कापून आपण करतोय त्याची गरज पडणार नाही. एक अत्यंत महत्वाची गोष्ट हे पुढे सांगत असताना मी पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की आता सुप्रीम कोर्टाने एक जे आपले सरकारी वकील आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे यांना एका लँड एक्विजिशनच्या मॅटरमध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारलाय की तुम्ही सरकारला विचारा की नेमकी तुमची देणी किती आहे, कारण तुमची देणी जितकी आहे तितकी देणी अधिक चालू देणी अशी मिळून जी रक्कम होते त्याच्या दीडपटच नियोजन तुम्ही करू शकता, असं नियोजन खात्याचं नियम आहे. आता देणी किती हे माहीत नसताना नवीन देणी तयार करणं हे योग्य नाहीये. म्हणून एकदा देणी किती आहेत याचा तपास करा. सध्या सरकारमध्ये ते काम चाललंय. म्हणून अनेक डिपार्टमेंटची आपण बघतो की चालू प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेल्या आहेत. जसे आमच्या कन्नडमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या जवळपास सगळ्या नवीन कामांना रद्दबातल करण्यात आली आहे. जी कामं चालू आहेत जागेवरती ती स्थगित करा अशा पद्धतीचे सुद्धा आदेश आहेत. नवीन कुठलंच काम मंजूर होत नाहीये आणि कुठल्याही डिपार्टमेंटला जे दैनंदिनरित्या योजनेचा खर्च म्हणून दिला जात होता तो देखील बऱ्यापैकी बंद झालेला आहे. ज्याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण मी देतो की आपल्या सगळ्या लेकरांना जे आपण मिड डे मील देत होतो, जे आपण खिचडी देत होतो, ती सुद्धा बंद आहे, त्याची बिलं निघत नाही. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक संकटातून आपण चाललेलो आहोत. याला तोडगा हा एवढाच जमीन महसुलीचा देतो की तुम्ही इथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. आपल्या जागतिक पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये मंदी आहे. मुळात मध्यंतरीच्या काळामध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या ज्या अध्यक्षबाई आहेत त्यांनी असं विधान केलं होतं की जगातील सरकारांनी एक अत्यंत महत्वाचा विचार करण्याची गरज आहे आणि तो म्हणजे सरकार चालवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे. कारण सरकार जी त्या पद्धतीने चाललेली आहे त्यातनं हे प्रदर्शित होतंय की जगाचं कर्ज आणि जगाचं उत्पन्न याच्यामध्ये तफावत येत चालली आहे. म्हणून कुठेतरी फेरबदल करायचे आहे, गत्यंतर नाही. तफावत पॉझिटिव्ह नसून निगेटिव्ह आहे. कर्ज वाढत चाललंय आणि उत्पन्न कमी होत चाललंय. म्हणून जग दिवाळखोरीकडे चाललंय आणि म्हणून जागतिक मंदी अशा पद्धतीचं त्यांचं विधान आत्ताही आपण जर इंटरनेटवर सर्च केलं तर चॅप्टर 4 मध्ये आपला त्या पूर्ण भाषणाचा उल्लेख होतो. म्हणून असं काय आहे की जेणेकरून त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर मिळेल. या बाबतीमध्ये जागतिक पातळीवर अनेक लोक संशोधन करत होते. गेल्या काही वर्षांपासून मी स्वतः चिंतित होतो, कारण माझ्या पण लक्षात येत होतं की सातत्याने कर्ज आपल्या भारत देशाचं वाढतंय आणि उत्पन्न त्या तुलनेत वाढत नाही. थोडक्यात आपण बघूया, भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अगदी सुरुवातीपासून कर्ज आणि उत्पन्नाची जी गोळाबेरीज आहे ती निगेटिव्ह आहे. 2011-12 मध्ये थोडक्यात घेते, जास्त मी लांबणार नाही, मुद्द्यावरच आपण येणार आहोत. तर 2011-12 मध्ये भारतावरती जे कर्ज होतं ते कर्ज इथं आपण बघू शकतो की 31 मार्च 2011 मध्ये 39,30,804 कोटी रुपये कर्ज होते, जे 31 मार्च 2012 मध्ये 43,52,389 कोटी रुपये झाले. म्हणजे जवळपास 4 लाख कोटी रुपयांनी कर्ज वाढलं. मात्र उत्पन्न हे
त्या अनुषंगाने वाढलं नाही. आपण फक्त एकच उदाहरण बघणार आहोत. उत्पन्न जे देशाचं होतं कर्जाव्यतिरिक्त ते 2011-12 मध्ये 7,83,833 कोटी रुपये होते आणि 12 मध्ये हे 7,89,892 कोटी रुपये झाले. म्हणजे मोठ्या मुश्किलीने हे कर्ज साधारण 5,000 कोटींनी वाढलं असं आपण बघतो. म्हणजे एकीकडे 4 लाख कोटींनी आपलं कर्ज वाढतंय पण उत्पन्न 5,000 कोटींनी वाढतंय. आता लेटेस्ट आपण बघू शकतो 2023-24च्या फिगर्स आपल्याकडे आलेले आहेत. याच्यामध्ये देखील तोच ट्रेंड ज्याला आपण म्हणतो ज्यांनी जगामध्ये गोंधळ केलेला आहे, तर त्याच्यामध्येही तुम्हाला सध्या 24 मध्ये 181 लाख कोटी रुपये कर्ज देशावरती आहे आणि 24-25 आणि 25-26 मध्ये ते कर्ज 196 लाख कोटी रुपये होणार असं म्हटलंय. उत्पन्नाची बाजू जर आपण बघितली तर 30,000 कोटी रुपये उत्पन्न जे 24-25 मध्ये आपल्याला मिळायला पाहिजे असं बजेट पुस्तकात लिहिलं आहे, ते प्रत्यक्षात वाढून फक्त 34,000 कोटी रुपये 34 लाख कोटी रुपये असं होणार आहे. आता मुद्दा असा आहे की जर हा ट्रेंड असाच राहिला तर मग जे IMFच्या अध्यक्षबाई म्हणतात की जगाचं कर्ज जगाच्या उत्पन्नापेक्षा वाढलंय आणि जग दिवाळखोरीकडे चाललंय. आज आपण बघतो नावं जरी आपण AIची घेतली असेलही कदाचित नाही म्हणत नाही, पण जगाची मंदीला अनेक कारणं आहेत. म्हणून याच्यावरती काहीतरी काम करण्याची गरज मलाही भासत होती आणि म्हणून त्याच्यावरती काम करणं ज्यावेळेला सुरू केलं त्यावेळेला खरेतर उत्पन्नामध्ये वाढ करण्याची आवश्यकता मला भासली. कारण करातून जे उत्पन्न येण्याची आवश्यकता होती, आपण बघत होतो की इन्कम टॅक्स आपण केला होता, त्याच्यानंतर आपण अनेक प्रकारचे टॅक्स वाढवले, मात्र जे गरजा आहेत त्या आपल्या पूर्ण झाल्या नाही. इन्कम आपलं तसंही वाढलं नाही आणि म्हणून कर्ज वाढत गेलं आणि आपण दिवाळखोरीकडे सातत्याने चालत राहिलो. म्हणून करेक्टर उत्पन्नाशिवाय पर्याय नाहीये. मग करेक्टर उत्पन्न तयार करायचं तर नेमकं कोणत्या हेडखाली करायचं, तर करेक्टर उत्पन्न जे आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणतो, तर नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमीन महसूल हा एक हेड आहे. 0029 हा त्याचा नंबर आहे. या हेडमधूनच आपल्याला हा पैसा उपलब्ध करता येईल. कर्मधर्म संयोगाने हे संशोधन करत असताना 2013चा एक कंट्रोलर ऑडिटर जनरलचा रिपोर्ट माझ्या हाती लागला, जो मी तुम्हाला आता इथे माझ्या याच्यावर दाखवतो. तर त्या रिपोर्टमध्ये राज्य सरकारच्या ज्या प्रॉपर्ट्याज भाड्याने दिलेल्या आहेत त्या संबंधीचा उल्लेख झाला आणि या प्रॉपर्टीज भाड्याने देत असताना जी नियमावली त्यांनी प्रसारित केली होती ज्याच्या आधारे हे सगळं करणार होते, तर त्याच्यामध्ये सुसंगती नव्हती आणि म्हणून याच्यामध्ये सुसंगतपणा आणा अशा पद्धतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाने माननीय राज्य सरकारला निर्देशित केलं होतं. तथापि राज्य सरकारने एक पॉलिसी आणली आणि त्या पॉलिसीच्या अनुषंगाने ज्या राज्य सरकारच्या प्रॉपर्ट्या भाडेतत्वावर देण्याच्या संबंधीचे निर्णय त्याच्यामध्ये सुसंगती आणण्याच्या संदर्भातलं धोरण निश्चित केलं आणि या सर्वोच्च न्यायालयाला त्यांनी ते सबमिट केलं. ऍडिशनल सॉलिसिटर जनरल नाडकर्णी आहेत, त्यांनी ते सबमिट केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं सुप्रीम कोर्टाला की आम्ही हे इथून पुढे पाळणार आहोत. मात्र त्यांनी ते पाळलेलं नव्हतं आणि म्हणून जमीन महसूल उपलब्ध करून घेतले तर निश्चित स्वरूपाने सुजलाम सुफलाम असा या सगळा एकंदरीत विषय होऊ शकेल. आणि एक शेवटची महत्वाची गोष्ट, मग आपण प्रश्न उत्तर घेऊया, तुम्हाला काय विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. शेवटची महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की आता सध्या जे मी मगाशी म्हटलं की सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की जुनी देणी किती आहेत ते एकदा दाखवा. आता जुनी देणी किती आहेत याचा हिशोब लागेपर्यंत सगळं थांबलंय. आता जुनी देणी जर आपण बघतोय एकीकडे 9,32,000 कोटी तर आपल्याला विविध बँकांचेच द्यायचे किंवा मार्केट लोन द्यायचे, पण ही जी बाकीची आहे त्याच्यामध्ये लँड ऍक्विजिशन आहे, ज्याच्यामध्ये आता छत्रपती संभाजीनगरचं मी तुम्हाला उदाहरण देतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला जिल्ह्यातील एकूण माननीय न्यायालयीन जप्ती प्रकरणातील रक्कम ही 386 कोटी रुपये आहे, जी आपल्याला रक्कम त्या हेडमधून द्यायची आहे ज्या हेडमध्ये डीपीडीसीला काही पैसे आलेले आहेत. डीपीडीसीला जे पैसे येतात त्याचा कंट्रोल पालकमंत्र्यांकडे असतो असं आपण म्हणतो, मात्र न्यायालयीन
त्याच्यामध्ये जप्ती प्रकरणात 386 कोटी देणं असल्यामुळे या डीपीडीसीला जे पैसे आलेत असं आपण म्हणतो, ज्याची मला शाश्वती नाहीये, ती रक्कम आहे 220 कोटी रुपये. म्हणजे ही सगळी रक्कम न्यायालयीन जप्तीमध्ये जाणार आहे. जर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी हे पैसे इतरत्र वापरायचा प्रयत्न केला किंवा जिल्हा नियोजन समितीच्या मेंबर सेक्रेटरी कलेक्टरनी काही करायचा प्रयत्न केला तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ते अडथळा निर्माण करतात अशी स्थिती तयार आहे. साधारण तीच स्थिती राज्य सरकारची सुद्धा आहे की राज्य सरकार अशा पद्धतीने पैसे खर्च करू शकेल का, तर उत्तर आहे नाही. कारण की ऑलरेडी पेंडिंग पैसे आहेत. म्हणून हे सगळे प्रश्न मिटावे म्हणून हा जमिनी महसुलीचा जो एक स्रोत आपल्याला सापडलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. आता एक त्याच्यामध्ये अजून एक प्रॉपर्टीचा उल्लेख मी तुम्हाला करतो. त्याच्यामध्ये रॉयल वेस्टर्न टर्फ क्लब म्हणून ज्याला आपण महालक्ष्मी रेसकोर्स असं मुंबईचं म्हणतो, त्या महालक्ष्मी रेसकोर्स मध्ये 200 एकर जमीन सध्या त्याचे मालक फुकट वापरतात. काही वर्षांच्या अगोदर ते 10,000 रुपये एकरी द्यायचे, आता ते काहीच देत नाही. आता 200 एकर जमीन आम्ही आमच्या पिटिशन मध्ये मागणी अशी केली की आत्ताची ही जी जमीन आहे, प्रॉपर्टी आहे, या सगळ्या जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत आता ह्या केस स्टडीज म्हणून इथे ऑडिटरनी रिपोर्ट केल्या. मात्र अशा पद्धतीच्या किती प्रॉपर्ट्या महाराष्ट्रात आहेत, अशा पद्धतीच्या किती प्रॉपर्ट्या देशात आहेत, ज्या प्रॉपर्ट्या अशा अशा पद्धतीच्या लोकांनी घेतलं तरी भाडं बिलकुल पण भरत नाही आहे, याचं तुम्ही माहिती घ्या. आणि म्हणून आत्ता कोर्टाने ती माहिती मागवली आहे नोटीसच्या माध्यमातून माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं. आता हे सगळ्या प्रॉपर्ट्यांमध्ये हे जो रॉयल वेस्टर्न टर्फ क्लब आहे ही 200 एकर जमीन म्हणजे आज आपण बघू शकतो की साधारण अगदी अगदी नॉर्मल रेटमध्ये जरी आपण दिली तर 100 एकर तरी आपल्याला ती डेव्हलपमेंटसाठी उपलब्ध होऊ शकते. आज 100 एकरचा हिशोब जर आपण लावला तर साधारणतः 4 लाख स्क्वेअर फीट, 50% त्याच्यातले आपण डेव्हलपमेंट जरी म्हटलं तर 2 लाख स्क्वेअर फीट आपल्याला मिळतात. 7 FSI जर मुंबईचा धरला तर 14 लाख स्क्वेअर फीट मिळतात. म्हणजे 1000 स्क्वेअर फीटचे 1400 फ्लॅट तयार होतात. एका फ्लॅटला तिथे 1 कोटी रुपये डिपॉझिट आहे. 1400 कोटी रुपये सरकारला डिपॉझिट मिळेल आणि एका महिन्याचं भाडं 3 लाख रुपये 4 लाख रुपये तिथे आहे. म्हणजे वर्षाचं महिन्याचं जवळपास 150 ते 200 लाख रुपये किमान, मला तरी वाटतं कॅल्क्युलेशन अजून पुढे जाईल, आणि वार्षिक उत्पन्न प्लस स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन. एकटी प्रॉपर्टी ही मोठ्या प्रमाणामध्ये आणि प्लस हे जे 1400 कोटी रुपये आपले डिपॉझिट म्हणून येत आहेत ह्याच्यामध्ये जर आपण 8% 9% जरी आपण कमीत कमी जरी दिले तरी ते पैसे वेगळे. असे राज्य शासनाला पैसे एक प्रॉपर्टी देऊ शकते अशा पद्धतीचं आमच्या PIL मध्ये आम्ही नमूद केलं. म्हणून या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आज जगाला दिशा देऊ शकतो. आणि महाराष्ट्र आणि केंद्र सरकारची जी दिवाळखोरी झालेली आहे ज्याच्यामध्ये आज आपण प्रचंड अडचणीत सापडले. आपण बघतोय की आमदारांना सुद्धा आपल्याला पैसे द्यायला पैसे नाहीयेत, जिल्हा नियोजन समितीला पैसे द्यायला पैसे नाहीयेत, जिल्हा परिषदेला पैसे द्यायला पैसे नाहीयेत, आपल्याला मिड डे मीलला पैसे नाहीयेत, आपले शिष्यवृत्त्या बंद आहेत, आपल्याला सरकारी नोकऱ्या द्यायला पैसे नाहीयेत, आपण नवीन इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजच्या जागा काढू शकत नाहीये. आज आरक्षणावरून मोठ्या प्रमाणात भांडणं झालेली आहेत, पण आरक्षण मिळाल्याच्या नंतर देखील जागा कमी असल्यामुळे त्यांच्यातही पुन्हा भांडणं लावू शकतात. म्हणून खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींना आर्थिक तरतुदीची आवश्यकता आहे. ही आर्थिक तरतूद कशातनं करावी हा मोठा प्रश्न जो निर्माण करायला होतो त्यावेळेला अशा पद्धतीने याला उत्तरित केले जातं. हा 25 जुलै 2019चा जो राज्य शासनाचा निर्णय आहे जो मी मगाशी आपल्याला म्हणालो की सुप्रीम कोर्टमध्ये याला दाखल केलेलं आहे, त्याची सुद्धा कॉपी आपल्याकडे आहे. हे सगळं करत असताना या कॉपीमध्ये ज्या वेगवेगळ्या शाळा संस्था किंवा खाजगी माणसं यांना ज्या प्रॉपर्ट्या दिलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने दिल्या पाहिजेत याचं विवरण आहे. फक्त एक क्लॉज त्यांनी अधिक एक्स्ट्रा घालून ठेवला, तो असा आहे की ख्यातनाम व्यक्तींना पण आम्ही जमिनी देणार. आता ख्यातनाम व्यक्ती म्हणजे कोण? ख्यातनाम व्यक्ती, मग शाहरुख खानला तुम्ही ख्यातनाम व्यक्ती म्हणणार का? तो फक्त एका प्रोफेशन मधला माणूस आहे, एखादा चांगला डॉक्टर, एखादा चांगला इंजिनियर, कसा एखादा चांगला ऍक्टर, मग तो ख्यातनाम कसा झाला? ख्यातनाम व्यक्ती मी म्हणेन की संत गाडगेबाबा हे ख्यातनाम व्यक्ती आहेत, साईबाबा ख्यातनाम व्यक्ती आहेत. अशी व्यक्ती जी आता जिवंत आहे पण पूर्णतः समाजाला वाहून दिलेला आहे, अशा व्यक्तीला तुम्ही ख्यातनाम व्यक्ती म्हणू शकता. पण जे कुठल्या तरी एखाद्या प्रोफेशन मध्ये आहेत आणि फक्त ते पॉप्युलर आहेत कारण का त्यांना लोक ओळखतात म्हणून आपण त्यांना ख्यातनाम व्यक्ती कसं म्हणावं असं सुद्धा आमच्या मनामध्ये विचार आहे. नोबेल प्राइज ज्यांना मिळालेलं आहे, अनेक लोक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या फील्डमध्ये
प्रचंड मेहनत केल्यामुळे त्यांना जागतिक पातळीवर त्यांचा सन्मान झालेला आहे. अशा लोकांना आपण ख्यातनाम व्यक्ती म्हणू शकू. पण ज्यांचं एक प्रोफेशन आहे त्यांना आपण ख्यातनाम व्यक्ती म्हणून आपण ती जागा देणार आहोत का, अशातला पण एक प्रश्न. म्हणून आमच्या पिटिशनमध्ये आम्ही हेही चॅलेंज केले की ही जी काही तुम्ही पॉलिसी केलेली आहे, वस्तुस्थिती ही आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की बा एक पॉलिसी तयार करा जी सर्वसमावेशक आहे. पण ही पॉलिसी तसं पाहायला गेलं तर सर्वसमावेशक नाही आहे. कारण ख्यातनाम व्यक्ती हा जो मुद्दा आहे हा गंभीर मुद्दा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही कोणालाही घालू शकता. ते कोणाचे अधिकार आहेत तर ते राज्य सरकारचे अधिकार आहेत. पण राज्य सरकार त्या अधिकाराने कोणालाही कुठलीही प्राईम प्रॉपर्टी देऊ शकेल का, असा पण एक विषय आहे. मन्नत बंगला जर ख्यातनाम व्यक्ती म्हणून तुम्ही त्याला दिला असेल जो सरकारी आहे, तर मग ही गोष्ट भारताच्या दृष्टिकोनातून अयोग्य आहे. कारण आज बरीच लोक जी संकटात सापडलेली आहेत. आज मोठ्या प्रमाणामध्ये मी कन्नडला असतो, कन्नडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलाय आणि ढगफुटी झालेली आहे, शेतकरी उद्ध्वस्त आहे, मुलं तरुण आहेत, त्यांना कुठल्याच सरकारी भरत्या नसल्यामुळे ते नुसते आपली स्पर्धा परीक्षा करत फिरतायत. एमआयडीसी नवीन तयार करता येऊ नाही लागली सरकारला, कारण सरकारकडे जमीन अधिग्रहणाचे पैसे नाहीयेत आणि असा सगळा सार्वत्रिक गोंधळ उडालेला आहे. त्यामुळे मार्केट सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आमचं पडलेलं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट आणखीन एक तुम्हाला इथे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की राज्याच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये देखील पैसे नाहीयेत. जे नैसर्गिक आपत्ती, केंद्रीय नैसर्गिक आपत्ती निधी आणि राज्य नैसर्गिक आपत्ती निधी हे जे हेड्स आहेत, माझ्याकडे पत्र आहे वित्त विभागाचं ज्याच्यामध्ये झिरो दाखवलेलं आहे. म्हणजे आता जो गोंधळ तिथे चाललेला आहे त्याला उत्तर द्यायला सरकारकडे उत्तरच नाही. जग अडचणीत आहे आणि देशाला संधी आहे जगाला मार्ग दाखवण्याची. ती संधी देशाने हुकवू नये. अत्यंत चांगलं डॉक्युमेंट मिळालेलं आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलं गेलेलं आहे आणि कोर्टाने सुद्धा त्याला सकारात्मकरित्या घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने राज्य सरकारकडे नोटीस पाठवली. आता राज्य सरकार याला सकारात्मक दृष्टिकोनातून जर बघत असेल तरच हे सगळं होईल. नाही तर मग दाबादाबी किंवा इतर काही गोष्टी ज्या चर्चिल्या जातात त्या गोष्टी घडू नये, जेणेकरून एक सुवर्ण संधी जगाला दिशा देण्याची जी आपल्याला उपलब्ध झालेली आहे तिचा नसेल. त्यामुळे कुठेतरी जाऊन या सुवर्ण संधीचा उपयोग करून घ्यावा. ही लोक अनंत वर्षापासून तिकडे राहतात, सगळी प्रचंड श्रीमंत आहेत. असं मला एकही त्याच्यामधला दिसला नाही की जो श्रीमंत नाही आहे. रयत शिक्षण संस्थेचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे जी हडपसर मध्ये आहे, पुण्याच्या बाजूला. प्रचंड मोठी जागा आहे, एकही रुपया भाडं भरत नाही, एकही रुपया नाही, त्यांचं भाड्याचं अग्रीमेंटच नाहीये आणि त्यांचं नाव त्या ऑडिट रिपोर्टमध्ये आलेलं आहे. म्हणजे किती मोठी मोठी जागा आणि किती मोठे मोठे लोक ह्याच्यामध्ये. तर रयत शिक्षण संस्थेची जी 200, 300, 400, 500 एकर जमीन आहे ही सगळी फुकट वापरली आहे. ही जर का तुम्ही तिथल्या डेव्हलपरला दिली तर वाटेल तितके पैसे महिन्याला राज्य सरकारला येतील. कर घ्यायची गरज पडणार नाही, कर्ज घ्यायची गरज पडणार नाही. जे आउटस्टँडिंग पैसे जे देणं लोकांचे त्याच्यामुळे लोक आत्महत्या करायला लागलेत. परवा एका जलजीवन मिशनच्या मुलाने आत्महत्या केली, एका पीडब्ल्यूडी कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली. ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे, लोक मरायला लागले. आतापर्यंत शेतकरी आत्महत्या आपल्याला ऐकायला मिळत होत्या, दुर्दैव आहे. पण आता व्यावसायिक सुद्धा आत्महत्या करायला लागलेत कारण पैसे पूर्ण झाले. आपण हे देखील बघितलंय की आता आयटी सेक्टरमध्ये जवळपास 80,000 नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. नाव सांगितलं जातं की एआय त्यांना आलं नाही म्हणून, पण तसं नाहीये. एआय नाही आलं ही एक बाब जरूर असू शकते, पण त्यांचे जे एक्सपर्टीज आहे, जे इतर गोष्टींसाठी फार उपयोगाचे आहेत, ते एआय नाही करू शकत. त्याला ह्युमन इंटेलिजन्सच लागतं. पण मार्केट बसल्यामुळे अफोर्ड करू शकत नाही अफोर्ड करू शकले म्हणून एआय दाखवलं, जेवढं करता येईल तेवढं करा. 6 महिन्याचं काम 2 तासात जर कोणी करत असेल तर मला त्याला द्यायचंय असं म्हटल्याने मोकळे झाले. पण 2 तासात जे काम त्याच्याकडनं करून घ्यायचंय ते त्या क्वालिटीचं असणार आहे का, ज्या क्वालिटीचं ह्युमन इंटेलिजन्स करू शकतो? हा पण एक प्रश्न आहे. स्टिरिओ टाईप एखादी गोष्ट तयार करणे आणि त्याच्यावरती बटन दाबले की त्यांनी पटकन ती प्रोसेस करणे, ही गोष्ट मी मान्य करतो. पण ती स्टिरिओ टाईप तयार करण्यासाठी लागणारी ह्युमन इंटेलिजन्स कुठून आणणार आहात तुम्ही? त्याच्यासाठी 15-15 वर्ष, 20-20 वर्षाचा अनुभव तुमच्या उपयोगाला बिलकुल नाही का? नॉन परफॉर्मिंग ऍसेट झालेत ती लोक, असं एका व्यक्तीने मला व्यक्त होताना सांगितलं. जर आयटी इंजिनियर आता सध्या नॉन परफॉर्मिंग ऍसेट असतील तर परफॉर्मिंग ऍसेट काय आहे? आणि याच्या पुढेही जाऊन मी तुम्हाला सांगतो की आता हे टर्शरी सेक्टरमध्ये एआयचा विषय आलेला आहे. उद्या हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये येणार आहे, रॉबोटिक्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये येणार आहे. पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या नोकऱ्या कमी होत जाणार आहेत का? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या नोकऱ्या कमी होत गेल्या, उद्या प्रायमरी सेक्टरमध्ये येऊन बसाल. आजही
मोठ्या प्रमाणामध्ये शेती ही मेकॅनिकल पद्धतीने करा अशा पद्धतीने सुचवणारे लोक आहेत. पण त्यातनं निर्माण होणारी बेरोजगारी याचं प्रमाण आणि त्यातनं होणारं क्राईम, त्यातनं होणारी ह्युमन ट्रॅफिकिंग, त्यातनं होणारे जे जे चुकीचे फॉलोआउट्स आहेत हे किती वाईट आहे. आणि हे एक दिवशी अशा सगळ्या लोकांना घेऊन बसतील जे ओव्हर स्मार्ट आहेत असं मला वाटतं. त्यामुळे मराठीत एक म्हण आहे की अतिशहाण्यांचे बैल रिकामे. उगच आपलं काहीतरी येतं म्हणून आपलं पुढे जर सरकत गेलं म्हणजे मग महाभारताचा उल्लेख होतो, रामायणाचा उल्लेख होतो, मी प्रत्येक वेळेला करतो कारण का ते खरंच आहे. म्हणजे राम जरी असले तरी त्यांना लक्ष्मण लागणार आहे, त्यांना वानरसेना लागणार आहे, त्यांना सगळेच लागणार आहे. आणि कृष्ण जरी असले तरी पेंद्या लागणार आहेत, त्यांना सुदामा लागणार आहे, गोपाळ लागणार आहे. एकटा कितीही स्मार्ट असला तर तो नाही करू शकत, त्याला संघटनच पाहिजे, त्याला संघ पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी सर्वव्यापी सूचना संस्थेचं धोरण पाहिजे. वसुधैव कुटुंबकम ही आपली इच्छाशक्ती पाहिजे. भारतामधून जे काही आपण भारत आपण काय करतो तर कोणीतरी पुढे होणं गरजेचं आहे. जे जगाला दिशा देऊ शकेल म्हणून भारत आपण म्हणतो. त्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काहीच नाही. भारताची हिंदी संस्कृती मुळातच वसुधैव कुटुंबकमची आहे, माणुसकीचीच आहे. पण हा जो सगळा अशा पद्धतीचा गोंधळून बसतो मग त्याला दिशा कोण देणार? ही दिशा देण्याचं काम आपण करायला हवं. या पिटिशन मधून ते होईल असं मला अपेक्षित. धन्यवाद. आणि एक अजून महत्वाची गोष्ट मी तुम्हाला मगाशीही सांगितलं की एक प्रॉपर्टी रॉयल वेस्टर्न टफ क्लबची जर 1400 कोटी रुपये तुम्हाला डिपॉझिट देत असेल, ते पण मी 50-50% डेव्हलपरला दिलेत तर अर्थात मी 50-50% का देऊ? मी 90-10% देईन. कारण तिथल्या फ्लॅटचे रेट आणि तिथल्या फ्लॅटच्या भाड्याचे रेट बेतुफान आहेत. फिनिक्स मिल सुद्धा उल्लेख ह्याच्यामध्ये आहे. फिनिक्स मिल जी लोअर परेला श्रीमंत लोक तिकडे जाऊन शॉपिंग करतात असं आपण म्हणतो, ती अख्खी मिल रघुवंशी मिल, फिनिक्स मिल ही राज्य सरकारची आहे. पण त्याच्याकडनं भाडं घेतलं जातं. ताज हॉटेल मधलं मी पुन्हा पुन्हा सांगतो, गेटवे ऑफ इंडियाचं ताज अख्खी हॉटेल आपली आहे राज्य सरकारची. ती आपलं आपलं म्हणतो का करता आपलेच आहे. कोणाचं आहे? राज्य सरकार काय चायनीज लोकांचं थोडी आहे, किंवा केंद्र सरकार कुठे चायनीज लोकांचं? आपलं आहे. आपली प्रॉपर्टी असताना आपण त्याचं भाडं घेत नाही, मात्र आपण स्वतःला विकून सरकारला कर्ज भरतोय, कर भरतोय. ही गोष्ट व्यावहारिक दिसत नाही. जेव्हा आपल्याकडे अशी लोक आहेत जी आपल्या उरावरती बसून आपल्याकडनं वाटेल तितकं भाडे आपलं बुडवत आहेत, मग आपण अशा वेळेला काय करतोय? आपण काही करायला नको का? हा मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत असं आहे की याच्यामध्ये सगळेच इन्व्हॉल्ड आहेत. मुठभर लोक त्या रिपोर्टच्या संदर्भामध्ये त्या रिपोर्टच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला काही नावं सांगतो. तुम्हाला त्याच्या निश्चितच मला असं वाटतं की लक्षात येईल की हे जमीन महसुलीच्या संदर्भातला जो विषय घेऊन माननीय उच्च न्यायालयाकडे मी गेलो तर याच्यामध्ये इंडेक्स याच्यामध्ये नेमकी कोण कोण ही केस स्टडीज आहेत. हे काही एंटायर स्ट्रक्चर नाही, हे केस स्टडीज आहेत. आणि केस स्टडीज असल्यामुळे काही विशिष्ट केसेस आहेत, मात्र धोरणात्मक जो विषय घेतला पाहिजे असं IMFच्या चेअरमनांनी सांगितलेलं आहे, अध्यक्षबाईंनी सांगितलं की जगाचं कर्ज जगाचं उत्पन्न आणि मग जगातल्या विविध देशांनी या संदर्भात करण्याच्या संदर्भातले प्रयत्न, त्यात भारतवर्ष काय देऊ शकतो जगाला, या संदर्भात जर आपण विषय घेतला तर जमीन महसूल हे खरेतर उत्पन्नाचा अत्यंत महत्वाचा स्रोत आहे, हे भारतवर्ष सिद्ध करू शकतो. आणि जगाचं कल्याण करण्यासाठी भारत देश हा निश्चितच अग्रेसर होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. मी तुम्हाला नावं काही दाखवतो. इथे पोर्ट विभाग, तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही सगळेजण विधान भवनात गेलात, समोर मित्तल टॉवर, मेकर चेंबर्स हे सगळे तुम्हाला माहिती आहे. ही सगळी मंडळी ही अशा पद्धतीने सरकारच्या जमिनीवर बसलेली आहे, मात्र ते सरकारला 1 रुपया देत. आणि हा पुरावा ऑडिटरनी दिलेला आहे. आता याच्यामध्ये मलिराम मित्तल प्लॉट नंबर 228 फोर्ट डिव्हिजन, एरिया किती आहे ते 4325 स्क्वेअर मीटर, मेकर डेव्हलपमेंट सर्व्हिस. नावं जर आपण बघितली तर आपण आश्चर्याने थक्क व्हाल की ही मंडळी कोणत्या लेवलवरची मंडळी आहेत. तर ह्याच्यामध्ये एक नावाजलेलं नाव जे आपल्याला इमिजिएटली लक्षात येईल ते म्हणजे
फिल्म अभिनेता शाहरुख खान, आता या फिल्म अभिनेता असल्यामुळे त्यांचं नाव नावाजलेलं असल्यामुळे मी त्यांचा एक तुम्हाला इथं रेफरन्स दिला. अपेंडिक्स तर हा मन्नत बंगला जो आहे शाहरुख खानांचा, हा आपल्या सरकारी जमिनीवरती आहे. तो मध्यंतरीच्या काळामध्ये सरकारने काही कारणाने त्याला एका रिव्ह्यू मीटिंग मध्ये रिव्ह्यू केला आणि त्याला काही पैसे भरायला लावले आणि ते पैसे भरून आता हा बंगला क्लिअर झाला अशा पद्धतीचं घोषित केलं. मात्र सदर जी काही प्रक्रिया झाली ती प्रक्रिया आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे धोरण ऍडिशनल सॉलिसिटर जनरल साहेबांनी दिलं होतं याच्यामध्ये विसंगती आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरची सुद्धा पायामल्ली शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यामध्ये झालेली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी तुम्ही आता बघू शकाल की याच्यामध्ये हे सगळे नावं हे दिलेली आहेत. तर आणखीन काही जर का महत्वाची नावं जर का तुम्हाला सांगायची ठरली तर ताज कंडोमोनियम म्हणजे ताज पॅलेस, हे जे गेटवे ऑफ इंडियाला ताज हॉटेल आहे हे सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या मालकीचं हॉटेल आहे, जागा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी बिल्डिंग आहे, जी कोर्टमध्ये मोठी बिल्डिंग आपण बघतो, ती सुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारची बिल्डिंग आहे. या बिल्डिंगचं सुद्धा 2006 मध्ये भाडे करार संपलेला आहे. पण 2006 मध्ये संपलेला असून देखील 2025 पर्यंत नवीन भाडे करार झालेला नाहीये. जो खरं म्हणजे या धोरणामध्ये जे सुप्रीम कोर्टामध्ये दिले होते त्यानुसार व्हायला पाहिजे होतं. आता ही किती मोठी जागा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याचबरोबर अजून काही महत्वाची नावं मी तुम्हाला इथं याच्यामध्ये सांगू शकतो जे इथे माझ्याकडे रिपोर्टमध्ये उपलब्ध आहेत. तर याच्यामध्ये आपण एक नाव मी मग तुम्हाला मित्तल चेंबर सांगितले, त्याच्यानंतर मेकर चेंबर जे विधान भवनाच्या समोरची जी मोठी जागा आहे ती आपण बघितलेली आहे. आता गौरी खान आणि शाहरुख खान आपण बघितलंय रेसिडेन्शियल 1981 ला त्यांचा करार संपलेला होता आणि त्यांनी ज्यांच्याकडनं घेतलं होतं त्या ग्रस्तांचा करार 81 ला संपला. त्यामुळे त्यांनी घेत असताना तो चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे. जुहू बीच रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड ही जी प्रॉपर्टी आहे ही रहेजा रिअल इस्टेटची आहे. रहेजा रिअल इस्टेट म्हणजे JW मॅरियट जे हॉटेल आहे जुहूला, एक पंचतारांकित हॉटेल आहे, ती जागा सुद्धा आपली आहे. याच्यामध्ये आपली म्हणजे आपल्या देशाची आहे. हे विशिष्ट लोक त्याच्यावरती कब्जा करून बसल्यामुळे आपल्याला त्याच्यातनं येणारा पैसा, महसुली उत्पन्न, जे जमीन महसूल उत्पन्न आहे ते येत नाहीये. ते जर पैसे आपल्याकडे आले तर निश्चित स्वरूपाने आपल्याला पुरेसे पैसे मिळतील. त्याच्यामध्ये रहेजा रिअल इस्टेट सर्व्हिसेस यांचं सुद्धा जुहूमध्ये प्लॉट इथे दाखवलेला आहे. आणि हा सगळा एकंदरीत पूर्ण जो रिपोर्ट आहे, ही सगळे रिपोर्टच्या कॉपीज आम्ही माननीय उच्च न्यायालयाला सादर केल्या आणि हे सगळं पाहता केंद्र सरकारलाही मदत व्हावी, राज्य सरकारलाही मदत व्हावी आणि जागतिक पातळीवर भारत हा एक प्रकारे कल्याणाचे मार्ग मोकळे करण्याच्या संदर्भातला एक अग्रगण्य असा देश जो नेहमीच होता तो पुन्हा एकदा सिद्ध व्हावा म्हणून लोककल्याणाच्या अनुषंगाने हा विषय आता घेतला गेला आणि माननीय उच्च न्यायालयाने काल या संदर्भामध्ये राज्य सरकारला मुख्य सचिवांच्या वतीने नोटीस काढली आहे आणि राज्य सरकारला नोटीस काढल्यामुळे आता राज्य सरकार याच्यावरती निश्चित स्वरूपाने उत्तर देईल. याच्यात दोन बाबी गंभीर आहेत. एक बाब अशी आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रचंड अडचणीत असताना ते या नोटीसला सकारात्मकरित्या घेतात का नकारात्मकरित्या घेतात. कारण राज्य सरकारकडे हे आम्ही ऑलरेडी दिलं होतं पण राज्य सरकार काही कारणास्तव नाही करू शकलं, नाही समजलं असावं किंवा काय कारण असावं. मात्र आता त्यांच्याकडे हे पर्याय आहेत. एक की त्याला सकारात्मकरित्या घ्यावं किंवा नकारात्मकरित्या घ्यावं. माझी प्रार्थना राज्य सरकारला आपल्या माध्यमातून ही राहील, आपण सगळेच अडचणीत आहोत आणि आपल्याला एकमेकाला सहकार्य करावं लागणार आहे. ठीक आहे, काही कारणास्तव सरकारला ते समजलं नसेल, मात्र आता जेव्हा नोटीस निघालेली आहे त्यावेळेला सरकारने याला सकारात्मकरित्या घ्यावं जेणेकरून अडचणीत सापडलेलं राज्य सरकार, केंद्र सरकार आणि जागतिक पातळीवर देशाची असलेली आजची या जमीन महसुलीतून देश चालवावा, करेत्तर उत्पन्न, कर काढून कर्ज काढून देश चालत नाहीये, उत्पन्न वाढत नाहीये, या प्रश्नाला उत्तर देण्याची क्षमता याच्यातनं
निश्चितपणे पूर्ण होईल. त्याचबरोबर दुसरा एक विषय असाही आहे की राज्य सरकारने 2013 मध्ये जो ऑडिट झालेलं होतं तर त्याचं कंप्लायन्स केलेलं नाहीये. म्हणून राज्य सरकार सुद्धा तसं पाहायला गेलं तर तांत्रिक दृष्टिकोनातून धोक्यात आहे. कारण एखादं पब्लिक ट्रस्ट असतं तर त्यांनी जर कंप्लाय केलं नाही तर काय होतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की ट्रस्ट बरखास्त होतं. आम्हाला ट्रस्ट बरखास्त करणं याच्या पाठीमागचा उद्देश नाही. आमचा उद्देश आहे की यातनं निधी उपलब्ध व्हावा. जगात मंदी आहे, जगामध्ये कर्ज उत्पन्नापेक्षा वाढलंय. भारताची स्थिती वेगळी नाहीये आणि महाराष्ट्राची स्थिती वेगळी नाही. म्हणून योजनांमध्ये प्रॉब्लेम यायला लागलेत, म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या खासगी आणि सरकारी जायला लागलेल्या आहेत. याला तोडगा काढायचा होता म्हणून जमीन महसुलीमधून खरेतर उत्पन्न जागतिक पातळीवर वाढलं पाहिजे याचं प्रमाण देण्यासाठी मी काही प्रयत्न केले, ज्याच्यातनं या महाराष्ट्राच्या आर्थिक बाबतीमध्ये लँड रेव्हेन्यू ज्याला आपण जमीन महसूल म्हणतो त्याच्या बाबतीमध्ये रिपोर्ट ऑडिटरचा आम्हाला मिळाला होता. अनेक प्रॉपर्टीज ज्याच्यामध्ये शाहरुख खानचा मन्नत बंगला आहे, ज्याच्यामध्ये रॉयल वेस्टर्न टर्फ क्लब आहे, ज्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्था आहे, ज्याच्यामध्ये ताज हॉटेल आहे, JW मॅरियट हॉटेल आहे, फोर्टमध्ये जी RBIची बिल्डिंग आहे ती आहे, विधान भवनाच्या समोर मित्तल टॉवर्स आणि मित्तल चेंबर्स हे आहे. हे सगळं जे काही विविध प्रॉपर्टीज आहेत या रिपोर्टमध्ये अधोरेखित केल्या गेल्या की या सरकारी प्रॉपर्टीज आहेत पण त्याच्यातनं भाडं जमा केलं जात नाही. अर्थात याच्यातनं जर भाडं जमा केलं तर सरकारला एवढा पैसा येईल की त्याला म्हणजे कुठल्याही कराची किंवा कर्जाची आवश्यकता राहणार नाही आणि देश सुजलाम होईल. प्रचंड मोठं अर्थसंकल्पीय तरतुदी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी देता येतील. या संदर्भामध्ये राज्य सरकारला मी निवेदन दिलं होतं, मात्र राज्य सरकारने त्याच्यामध्ये साधारण असंच म्हणता येईल की उदासीनता दाखवली. काही सरकारी अधिकाऱ्यांनी जरूर प्रयत्न केले पण धोरणात्मक निर्णय झालेला नव्हता. आता हायकोर्टामध्ये आम्ही त्या संदर्भामध्ये एक जनहित याचिका दाखल केली आणि माननीय उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस काढली आहे की हे जे ऑडिटरचे जे ऑब्जेक्शन्स आहेत, हे जे काही महसूल जमा झालेला नाहीये याच्या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे आणि त्या संदर्भामध्ये येणाऱ्या तारखेला राज्य सरकार काहीतरी करेल अशी माझी अपेक्षा आहे. राज्य सरकारने याचा धागा धरून आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी. न केवळ राज्य सरकारने सुधारावी पण राज्य सरकारने केंद्र सरकारला देखील मदत करावी. सह्याद्रीने हिमालयाच्या मदतीला जावं आणि केंद्र सरकारही ठिकाणावर आणावं आणि ही एक धोरणात्मक बाब म्हणून जगात तिचा नामोल्लेख व्हावा, जेणेकरून जागतिक मंदीवर सुद्धा जागतिक लेवलला जे सरकार गोंधळात सापडलेले आहेत, जे आपण वेगवेगळे बंड बघतोय, याला काहीतरी आपल्याला निश्चित रूप देता येईल आणि जमीन महसूल खरेतर उत्पन्न हे कराच्या आणि कर्जाच्या पलीकडे जाऊन अधिकचा अर्थसंकल्पीय तरतूद देऊ शकते अशा पद्धतीचं सिद्धांत या देशातून आपल्याला जगात देता येईल. धन्यवाद. ओके. असण्याची आवश्यकता होती म्हणून सुप्रीम कोर्टाने विचारलं की अरे तुमचं धोरण काय आहे आणि ते धोरण काय आहे तर ते हे धोरण आहे जे माझ्या हातात आहे आणि ह्या धोरणाप्रमाणे आम्ही करू असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. ते सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मग जर असं तुमचं म्हणणं आहे तर आता मी हे संपलं असं गृहीत धरतो आणि आता तुम्ही अशा पद्धतीने चाला. पण हे फॉलो नाही केलं गेलं. आपली जी केस आहे ती ही आहे की ह्याला फॉलो करा. याच्यात सगळ्या जी काही आता कॅगमध्ये उपलब्ध आहे ती आमच्याकडे यादी आहे. काही राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये काही आम्हाला मिळाले ती पण आमच्याकडे उपलब्ध आहे. पण मुळात हे धोरणात्मक विषय हा वैयक्तिक विषय नाहीये की जगाचं कर्ज जगाच्या उत्पन्नापेक्षा वाढत चाललंय तर मग उत्तर काय आहे याला? खरेतर उत्पन्न वाढवणं हे एवढंच उत्तर. मग खरेतर उत्पन्न वाढवायचं कसं? जमीन महसूल, त्याला पर्यायच नाही. रिझर्व्ह बँक स्वतः त्याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये आहे. रिझर्व्ह बँक स्वतःची बिल्डिंग आहे त्यांची, ज्या बिल्डिंग मध्ये ते राहतात ऑफिस त्यांचं कोर्टमध्ये एवढं मोठं आहे, ते भाडं भरत नाहीयेत. नाही कळत आहे त्यांना, असंच म्हणावं लागेल. कळायला हवं त्यांना, नाही कळत आहे. आणि जर माझं खोटं असेल तर मग हा रिपोर्ट, या रिपोर्टचं मी काय करू? हा ऑडिटर जनरल ऑफ इंडियाने तयार केलेला रिपोर्ट आहे. हा माझा घरचा रिपोर्ट नाही आहे, हा आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती असल्यामुळे तिचा उपयोग करायला हवा. आज हा रिपोर्ट जर का एवढ्या मोठ्या लोकांपर्यंत, मी ज्या वेळेला सुरुवातीला मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की ज्यावेळेला राज्य सरकारकडे आम्ही हे घेऊन गेलो, त्यावेळेला सुजाता सौनिक मॅडम या मुख्य सचिव होत्या.
त्यांच्याकडे जेव्हा मी हा रिपोर्ट दिला ते आश्चर्याने थक्क झाला. ते म्हटलं असं कसं काय. मी म्हटलं मॅडम जे आहे ते हे आहे. मग त्यांनी इमिजिएटली अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभाग यांना दिलं. एक माणूस दिला माझ्याबरोबर स्पेशल. तो माणूस फाईल घेऊन होता आणि मी त्याच्या पाठीमागं ते मला कारण मला माहित नव्हतं की ते कुठं बसतात. तिथपर्यंत ते मला घेऊन गेले. आणि तिथं अतिरिक्त मुख्य सचिव साहेबांच्या केबिनला ते तिथे नव्हते म्हणून प्रधान सचिवांकडे आम्ही गेलो. तिथं प्रधान सचिवांनी जेव्हा ती फाईल बघितली आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे आपण लिहून दिलेले आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट, त्यावेळेला ते आश्चर्याने थक्क झाले. ते म्हटले हे आम्हाला कसं काय माहित नाही आणि आम्ही जर हे लिहून दिले तर आम्हाला हे पाळावंच लागणार आहे कारण आम्ही सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट घेऊन आम्ही जेलमध्ये जाऊ. ही अवेअरनेसचा सुद्धा एखाद्याला प्रॉब्लेम असू शकतो. आपल्याला पॉलिटिकल असू देत, फिल्म स्टार्स असू देत, जसा आपला प्रश्न आहे, किंवा आणखीन कोणी जर लोक असू देत, मुळात मुद्दा असा आहे की देश सगळ्यांचा आहे. मग सगळ्यांचा देश आहे जो कराने आणि कर्जाने व्यापला आहे. फुलं वाहून गेली आहेत, शेतकरी अडचणीत आहे, सर्वसामान्य मिडल क्लास माणूस कर भरून भरून थकलाय, त्याला नाही परवडत आहे. अशा वेळेला ह्या प्रॉपर्टीजला आपण जर का कायद्यान्वये कॅपिटलाइज केलं तर काय अडचण आहे, करावीच लागेल. मला त्याच्याबद्दल माहिती नाहीये. मला त्याच्याबद्दलची माहिती नाहीये किंवा तो माझा आजचा प्रश्न विषय नाही. त्यामुळे मी त्याच्यामध्ये बोलणं योग्य नाही राहणार. मी माझा जो इश्यू आहे तो मी तुमच्याकडे करतो आणि तो पण माझा नाही आहे, तो देशाचाच आहे. कारण याच्यात मला तर काय बेनिफिट आणि कशाबद्दल जर मी पुन्हा सगळ्यांना सांगत असतो, तुम्हाला पण मी माफ करा मला. मी अनेक मोठ्या मोठ्या प्रेस कॉन्फरन्सला आता मी कोणच नाही तुमच्यासमोर. पण मी एक तुम्हाला सांगतो, जे मला कळतं, श्रीमंत देशातला भिकारी नागरिक चालेल पण भिकारी देशातला श्रीमंत नागरिक नाही परवडत. कारण तो फिरायला पहिलगामला जातो, बायको वापिस येतो, तो तिथंच राहतो. धन्यवाद. आणि या अनुषंगाने मी 2 जनजागृतीचे मेळावे देखील घेतलेले आहेत कन्नडमध्ये. अत्यंत सुंदर मेळावे झाले आणि या मेळाव्यांना जवळपास स्वखर्चाने 7-8 हजार लोक येत होते. 2.5-3 तास व्याख्यान चालायचं तरी हल्ले नाही. जेवायला 8:30 वाजता लोक खेड्यातले जातात, पण 9:45 पर्यंत न जेवलेले लोक मी पाहिले. लोकांना निश्चितच याच्यामध्ये आवड आहे, याची जागृतीची गरज आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचे आम्ही मेळावे घेतो त्या त्या वेळेला अत्यंत सुंदर प्रतिसाद मिळतो. लोकही त्याबद्दल पॉझिटिव्ह आहेत. आता 2 गोष्टी, एकदा पेशंट जर का तब्येत खराब असेल तर तो किती जास्त खराब आहे, त्याला इमिजिएटली हार्ट पंप करून आपण नीट करणार अशी परिस्थितीची आहे का आपण त्याला आयुर्वेदिक उपचार किंवा ज्ञान देऊन आपण त्याला बाबा दारू सोडून दे, सिगरेट पिणं सोडून दे, या त्या स्थितीत आहे, तो कोणत्या स्थितीत आहे. माझं मत असं होतं की आत्ताची जी स्थिती, आर्थिक स्थिती आहे ती स्थिती नाही की त्याला ज्ञान देऊ, ती स्थिती आहे की ते हार्ट पहिल्यांदा पंप करून त्याला वाचवू. म्हणून मी हे PIL दाखल केलं आणि भगवंत कृपा आशीर्वादाने ते सक्सेसफुल झाले. नोटीस गेलेली आहे म्हणजे माझा पेशंट वाचणार आहे. आता मी त्याला सांगेन की सिगरेट पिऊ नको, दारू पिऊ. ती जनजागृती आहे. पॅरलल ते पण मी काम सुरू केलेलं आहे. झाले 2 मेळावे. इकडे माझे वकील साहेब काम करतायत, तिकडे मी काम करतो. 24 तास देशासाठी आहे, दुसरं काही करत नाही आणि काही येत पण नाही मला आणि मला करायची इच्छा पण नाही. वकील साहेबांना काय विचार तुम्हाला विचारू शकतो काय